नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कला आणि अद्वैत दोघंही आता देवी आईसमोर उत्सवामध्ये तो खेळ खेळत असतात. त्या खेळामध्ये दोघंही एकमेकांना मारत असतात. तेव्हा नेमका कलाचा तोल जातो आणि कला पडायला लागते. तेव्हा अद्वैत तिला सावरतो. मग अद्वैत स्वतःहून कलाला म्हणतो की खरंच आय एम सॉरी, तुझ्या पायाला लागलेलं असताना सुद्धा मी तुला मारलं. तर कला म्हणते की ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. दोघं जेव्हा एकमेकांकडे बघत असतात तेव्हा गावातले लोक आता त्या दोघांनाही चिडवत असतात, म्हणून ते दोघं बाजूला होतात. आता एक बाई कलाला सांगते की बघ, तुझ्या नवऱ्याचं तुझ्यावर जास्त प्रेम आहे. तुझ्या नवऱ्याची जी डहाळी आहे ती सगळी त्यातले पानं गळून पडलेत. याचा अर्थ तुझा नवरा तुझ्यावर खूप प्रेम करतो. अद्वैत म्हणतो की काय प्रेम आणि मी? तेव्हा ते काका म्हणतात की हो, मग काय, प्रत्येक वेळी बाईच काय पुरुषावर जास्त प्रेम करते का? कधी कधी पुरुषसुद्धा बाईवर तेवढंच प्रेम करत असतात किंवा त्यापेक्षा जास्तही. तर दुसऱ्या काकू म्हणतात की हा तर देवाने दिलेला कौल आहे आणि पोरी, तुझ्या आयुष्यामध्ये पुढे खूप तुला चांगलं बघायला मिळणार आहे. तुझा नवरा तुझ्यावर अजून प्रेम करणार आहे आणि आयुष्यभर प्रेम करत राहणार आहे. माझा शब्द फक्त लक्षात ठेव म्हणजे झालं. तेव्हा कला म्हणते की हो नक्कीच. आणि कला आता लाजत असते, कारण सर्वजण तिच्याबद्दल आणि अद्वैतबद्दल खूप छान छान बोलत असतात. तर मंडळी, जर अजूनही तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कारण खरंच तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि एका लाईकमुळे आपण अजून 10 लोकांपर्यंत पोहोचू शकतो. धन्यवाद. तर इकडे घरामध्ये सर्वजण बसलेले असताना संगीता ही सरोजला कॉफी नेऊन देते. तर सरोज तिच्याकडे रागाने पाहत असते. संगीता पुन्हा रिटर्न घेऊन जाते. तर आबा आता रजनीला म्हणतात की रजनी, अगं सोहमला कला आणि अद्वैतला फोन करायला सांग, म्हणजे आपल्याला कळेल की ते कुठे आहेत, काय करताय वगैरे. तेव्हा रजनी म्हणते की हो सांगते. आता काय होतं की तेवढ्यातच राहुल तिथे येतो. राहुलच्या हातामध्ये बॅग असते आणि राहुलला बघून रजनी विचारते की काय रे राहुल, कुठे बाहेर गेला होतास का? काही काम वगैरे होतं का तुझं, आणि तू कुठून येतोयस का? आता सर्वजण प्रश्नांचा मारा करत असतात. सर्वजण त्याला विचारत असतात की काय झालं, कुठे गेला होतास, कुठून येतो. रोहिणी ऑलरेडी खूप खुश असते, कारण रोहिणीला असं वाटतं की माझा राहुल आता घरी आलाय म्हटल्यावर काम फत्ते करूनच आलाय, दिवे आगारची डील तो मिळवूनच आलाय. मुळे रोहिणीला मात्र खूप आनंद होत असतो. परंतु राहुलने असा चेहरा केलेला असतो की जेणेकरून काहीतरी झालंय. मग राहुलला सगळेजण विचारत असतात की काय झाले राहुल, काय झाले राहुल. तेव्हा राहुल सांगतो की मी दिवे आगारला गेलो होतो आणि तिथे जाऊन आपल्याला दिवे आगारची डील मिळाली आहे, आपली दिवे आगारची डील फायनल झाली आहे. आणि असं म्हणून राहुल हसायला लागतो. तर राहुलने ही खुशखबर दिल्यामुळे घरातले सर्वजण सुद्धा खूप हॅपी होतात. राहुल म्हणत असतो की आता काळजीच करू नका, मी आलोय ना म्हटल्यावर सगळं काही ठीकच होणार. तर सर्वजण खूप खुश असतात, म्हणजे कोणाला त्याचा डावपेच किंवा रोहिणीचा डावपेच कळत नसतो. आपल्याला दिव्यागरची डील मिळाली आहे या गोष्टीमुळे सगळेजण खूप खुश असतात. परंतु राहुल म्हणतो की नाही, आता मी आलोय ना, आता सगळं काही ठीक होणार. तेव्हा मात्र सरोजला थोडंसं पाणी कुठेतरी मुरतंय असं वाटतं. आबा म्हणतात की राहुल, अरे हे काम तर बेस्ट झालं, मला सांग की हे सगळं कसं काय झालं. तेव्हा राहुल आता सांगू लागतो की मी ऑफिसमध्ये होतो आणि ऑफिसमध्ये असताना मी जरा फाईल सॉर्ट करत होतो आणि मग तेव्हा मला समजलं की अद्वैतला काहीतरी कारणामुळे आता दिवे आगारला जाता येणार नाही. आता आबा, एवढी मोठी डील म्हटल्यावर आपल्या कंपनीचं तिथं कोणीतरी असायलाच हवं ना, म्हणून मग मी विचार केला की आपणच जाऊयात आता दिवे आगारला. म्हणून मी लगेच गाडी काढून मी लगेचच दिवे आगारला पोहोचलो आणि तिथली डील फायनल करून आलो इथे. सगळ्यांना खूप आनंद होतो. श्रीकाका राहुलच्या पाठीवर थाप मारतात आणि म्हणतात की वेल डन. अरे आम्हाला इकडे खूप टेन्शन आलं होतं. इकडे अद्वैत आणि कलाचा ॲक्सिडेंट झालाय की काय, हे एक वेगळ्या प्रकारचं टेन्शन, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण ते डील क्रॅक करू शकलो नाही या गोष्टीचं टेन्शन. परंतु आज मात्र तू या सगळ्यातून मस्त मार्ग काढलायस. आज खरं तर तू होतास म्हणून आपल्याला ही डील मिळाली. राहुल आता सांगू लागतो की थँक्यू मामा, आणि तुम्हाला माहिती आहे तिकडे आपले डिझाईन्स सगळ्यांना आवडले आणि इव्हेंटसुद्धा खूप छान झाला. सगळं काही अगदी मस्त झालंय. पण हो, अद्वैतसारखं काम मी केलंय की नाही आय डोंट नो. पण आबा, मी तुम्हाला खरंच सांगतो म्हणजे मी तिकडं जाऊन मी जे काही काम केलं ते मला झेपेल आणि मला जसं वाटलं तसंच मी केलंय. आबा राहुलच्या पाठीवर थाप मारतात आणि म्हणतात की शाब्बास राहुल, आणि हे बघ, अद्वैतसारखं काम करायची काही गरज नाहीये तुला, आणि कोणी कोणासारखं काम करायला जाऊ नका. आपल्याला जे चांगलं वाटतं ते आपण करावं. राहुल आता सांगू लागतो की खरं तर आपल्याला कला आणि अद्वैतचा जो काही प्रॉब्लेम झाला तो प्रॉब्लेम मी त्यांना सांगितला, आणि एवढा मोठा प्रॉब्लेम होऊन सुद्धा आपल्यापर्यंत येण्याची त्यांची धडपड बघून ते आपल्यावर इम्प्रेस झाले.
आबा राहुलला म्हणतात की अरे वा राहुल, मला खरंच आज तुझा खूप अभिमान वाटतोय. नेहमी तू असंच काम करत राहा, नेहमी असाच पुढे जात राहा. आणि हो, आज जसं काम केलंय तसं नेहमीच असं काम असू दे आणि तिघही भाऊ एकमेकांना साथ द्या, एकमेकांची कामं करा आणि एकमेकांसोबत कायम राहा. सगळेजण खूप खुश असतात, सगळेजण राहुलचं कौतुक करत असतात. तेव्हा मात्र रोहिणी मनामध्ये म्हणत असते की अरे वा राहुल, शाब्बास राहुल, शाब्बास. म्हणजे आज तू करून दाखवलं ना, त्याला काही तोडच नाही. आज तू असं करून दाखवलंय की तुझं महत्त्व आज इथे सगळ्यांना पटलंय. आता या गोष्टीचा मी प्रचंड उपयोग करून घेणार की माझ्या मुलाने नाकावर टिचून हे सगळं करून दाखवलंय. आता याच गोष्टीचा वापर करून मी घरामध्ये जागोजागी बॉम्ब फोडत राहणार आणि मग काय, मग अख्खं घर मी फक्त माझ्या ताब्यात घेणार. असे रोहिणीचे प्लॅनिंग आता सुरू झालेले असतात. काय तर म्हणे राहुलने एक डील क्रॅक केलेली असते आणि त्याच्या जोरावर रोहिणी आता पूर्ण घर ताब्यात घेण्याचा विचार करू लागते. आणि आत्तापर्यंत अद्वैतने अशा लाखो डील क्रॅक केलेल्या असतात, परंतु राहुलला आत्तापर्यंत एकच डील क्रॅक करता आलेली असते आणि तीही केली आहे की नाही अजून पूर्णपणे माहीत नाही. तर इकडे देवी आईच्या उत्सवामध्ये सर्वजण उभे असतात, रिच्युअल्स वगैरे पार पडलेले असतात. त्यानंतर काका म्हणतात की चला चला पोरांनो, आता ताडी प्यायला या. ताडीचं नाव ऐकल्यावर कला आणि अद्वैत एकमेकांकडे बघू लागतात. मग त्या काकूसुद्धा म्हणतात की चला पोरांनो, ताडी प्यायला या. तेव्हा कला म्हणते की ताडी नाही नाही नको आम्हाला. तेव्हा ती काकू म्हणते की नाही नाही, तुम्हाला प्यावाच लागेल आणि तशी पद्धतच आहे आपल्याकडे. तिथे असलेली एक मुलगी आता अद्वैतला म्हणत असते की साहेबांनो, एवढी नाही चढत ताडी, जरा थोडीशी पिऊन बघा ना. अद्वैत म्हणतो की नाही नाही नको नको. तेव्हा मात्र ती मुलगी आता अद्वैतचा हात धरून अद्वैतला ताडी प्यायला घेऊन येते. कला मात्र बघतच असते की अरे ही कोण आहे आणि अद्वैतवर एवढा हक्क दाखवते. नंतर कला विषय सोडून देते. त्यानंतर अद्वैत आता ताडी पितो. अद्वैतचं बघून कलाही पिते. कलाने आणि अद्वैतनेही ताडी घेतलेली असते. मग आता मोठमोठ्याने गाणे सुरू होतात आणि त्या गाण्यांवर सगळ्यांनी ठेका धरलेला असतो. सगळेजण नाचत असतात, सगळेजण मज्जा करत असतात. सोबत हातात ताडीचा ग्लास असतो आणि सगळ्यांची खूप मज्जा चाललेली असते. आणि अद्वैत लोकांना बघूनच खूप खुश होत असतात. बाकीचे सर्वजण नाचत असतात. तेव्हा कला आणि अद्वैत उभेच असतात आणि त्या लोकांकडे बघत असतात. तेव्हा तेथील एक बाई आता कलाला जोरात अद्वैतच्या अंगावर ढकलून देते. कला ही अद्वैतच्या अंगावर पडते. मग ती तिला सांगत असते की अगं नाच थोडंसं, नवऱ्यासोबत एन्जॉय कर. तेव्हा कला म्हणते की हो. तर इकडे रोहिणी आता सरोजच्या रूममध्ये आलेली असते. रोहिणी सरोजला म्हणते की बघितलं वहिनी, राहुलने नायकांचं डील क्रॅक केलं आणि खरंच खूप चांगली गोष्ट झाली नाही. सरोज म्हणते की हो ना, एका अर्थाने खरंच हे चांगलं झालं, नाहीतर हातातून एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट गेलं असतं आपल्या. रोहिणी सरोजला विचारते की काय गं वहिनी, मला सांग की तुझं आणि अद्वैतशी काही कॉन्टॅक्ट झालं की नाही, म्हणजे काही बोलली की नाही तू त्याला. तेव्हा सरोज म्हणते की हो गं, मी मगाशी कॉल केला होता त्याला, पण त्याचा फोन लागत नाही आहे. नाही मगाशी तर नाही लागला, परंतु मी एक काम करते, मी आता करून बघते, कदाचित लागेल. अद्वैतचा फोन तर बंद असतो. सरोज कलाच्या फोनवर फोन करत असते, परंतु कला अद्वैत सगळेजण बाहेर असतात, जल्लोष करत असतात आणि नाचण्यामध्ये दंग असतात. त्यामुळे आता आतमधला आवाज काय त्या दोघांनाही येत नाही. सरोजने एकामागून एक असे खूप सारे कॉल केलेले असतात, परंतु एकही कॉल उचलला गेलेला नसतो. त्यामुळे सरोज आता चिडचिड करत असते. रोहिणी मनात विचार करते की अरे वा, रोहिणी तर चांगली चिडली आहे, म्हणजे हाच चांगला चान्स आहे माझ्याकडे. रोहिणी सरोजला म्हणते की सरोज वहिनी, मला काय वाटतं माहिती आहे. सरोज म्हणते की आता काय. तेव्हा रोहिणी म्हणते की हे बघ, कला आणि अद्वैतचं जेव्हापासून लग्न झालंय तेव्हापासून त्यांना बाहेर जाण्याचा चान्सच मिळाला नाही आहे आणि ते दोघंही कुठे फिरायलाही गेले नाही. आता या डीलच्या निमित्ताने त्या दोघांना सोबत प्रवास करायला मिळाला आहे आणि त्यातल्या त्यात आता दोघांना एवढा टाईम मिळाला आहे आणि काय तर म्हणे एका गावात थांबले ते. आता सरोज वहिनी, तूच या गोष्टीचा विचार कर ना, म्हणजे अशा वेळेला, अशा कठीण परिस्थितीमध्ये आपल्यासोबत जो माणूस असतो, जो आपल्याला सपोर्ट करतो, त्याच्याबद्दलच आपल्याला जास्त प्रेम निर्माण होतं ना. बघ हा सरोज वहिनी, आता याच गोष्टीचा फायदा घेऊन त्या कलाने अद्वैतला भुरळ नाही पाडली आणि त्याचा फायदा नाही घेतला तर मग मात्र मिळवलं बाबा. कारण सरोज वहिनी, तुला माहिती आहे ना, मी फुकटचं काही बोलत नाही, ज्यात तथ्य आहे तेच मी बोलते. आणि ती कला किती पाताळ यंत्री आहे आपल्या दोघींनाही चांगलंच माहिती आहे. आणि त्यातल्या त्यात आपला अद्वैत तर त्या कलाच्या कचाट्यात अडकलाय. अगं दिवस रात्र तो तिच्या मागे फिरतो. असं म्हटल्यावर सरोज आता रागानेच रोहिणीकडे बघू लागते.
रोहिणी म्हणते की अगं सरोज वहिनी, मला तसं नव्हतं म्हणायचं. म्हणजे बघ ना, तू करायला गेली एक गोष्ट आणि घडली मात्र भलती. म्हणजे बघ ना, कला आणि अद्वैतला तू बिझी केलंस, त्यानंतर अद्वैतला तू दिव्यागारला यासाठी पाठवलं की जेणेकरून कला आणि अद्वैतमध्ये अंतर निर्माण व्हावं, ते दोघंही सेपरेट व्हावे. परंतु अद्वैतने काय केलं, अद्वैत स्वतः कलाला सोबत घेऊन गेला आणि दिव्यागारला पोहोचल्यानंतर त्यांच्यासोबत ही अशी घटनाच घडली. आणि आता तर काय, त्यांना एकमेकांसोबत वेळ घालवायला मिळतोय. म्हणजे तू विचार केला होतास की त्या दोघांना सेपरेट करायचं, परंतु आता ते दोघंही एकत्र आले, त्याचं काय करायचं. आणि हो, तू फोनवर ऐकलं ना अद्वैत काय म्हणत होता ते. अद्वैत त्या कलाला म्हणत होता की कला अगं पडशील, हात धर माझा, उगाचच पळू नकोस. हे काय आहे सरोज वहिनी, म्हणजे अद्वैतला कलाची एवढी काळजी केव्हापासून लागायला लागली. आणि खरंच सांगते, तेव्हा मी फोन स्पीकरवर असताना जे काही ऐकलं ना, त्याने अक्षरशः मला इरिटेट झालं होतं, मला खूप राग आला होता. सरोज म्हणते की बस झालं रोहिणी, आता किती बोलशील अगं. आता तुझं हे सगळं बोलणं ऐकून मला इरिटेट व्हायला लागलंय. हे बघ रोहिणी, माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे आणि मला माहिती आहे की तो कधीच काही वेडवाकडं अजिबात वागणार नाही. रोहिणी म्हणते की हो, बरोबर आहे तुझा अद्वैतवर पूर्ण विश्वास आहे, याबद्दल मला काही शंकाच नाही आहे. पण तरीसुद्धा आपण सावध तर राहायला पाहिजे ना. बरं येते हा मी सरोज वहिनी, तू फोन ट्राय करत राहा, बघ उचलतोय की नाही. असं म्हणून रोहिणी तिथून निघून जाते. परंतु रोहिणीने सरोजच्या डोक्यामध्ये आता वेगळाच बॉम्ब फोडलेला असतो आणि सरोजला आता टेन्शन येत असतं की जर खरंच कला आणि अद्वैत एकत्र आले तर त्यांना आता वेळ मिळालाय, बाहेर दोघं जण एकत्र गेलेत. आणि रोहिणी म्हणते त्याप्रमाणे अशा वेळेला आपल्यासोबत जो माणूस असतो त्याच्यावर अजून आपल्याला प्रेम येत असतं. आणि ह्या मुलीने नक्की जर त्या गोष्टीचा फायदा घेतला आणि अद्वैतला जर आपल्या बाजूने करून घेतलं तर मग काय करायचं. सरोजला आता ह्या गोष्टीचं फार टेन्शन आलेलं असतं. ती त्याचाच विचार करत असते. कंटिन्यू ती अद्वैतला कॉल ट्राय करत असते, परंतु अद्वैत आणि कला फोन घेत नसतात. इकडे आता सर्वजण नाचत असताना कलाही थोडा एन्जॉय करायला लागलेली असते. त्यानंतर एक माणूस आता पुन्हा सर्वांसाठी ताडी घेऊन आलेला असतो आणि कला आणि अद्वैतला तो देत असतो. तेव्हा कला आणि अद्वैत दोघंही एकाच वेळी म्हणतात की नाही नकोय आम्हाला, नाही नकोय मला, तुला हवंय, असं ते एकमेकांना विचारतात. तेव्हा दोघंही एकमेकांकडे बघू लागतात. आता तिथे ती मुलगी असते, ती सारखी मध्ये मध्ये लुडबुड करत असते आणि अद्वैतला ती म्हणत असते की का बरं, काय झालं ताडीनं घ्यायला, आता तुम्हाला प्यावंच लागणार आहे. असं म्हणून ती मुलगी आता ताडीचा ग्लास घेते, अद्वैतच्या हातामध्ये देते आणि अद्वैतला म्हणते की काही नाही होणार तुम्हाला, डोळे बंद करा आणि लावा ओठाला ग्लास. असं म्हटल्यावर कला मात्र बघतच असते, हा काय प्रकार आहे आणि ही मुलगी अद्वैतच्या एवढे मागे मागे का करतीये आणि अद्वैतच्या हातामध्ये ग्लास काय देतीये. तर अद्वैतने आता त्या मुलीचं ऐकून ग्लास आता तोंडाला लावलेला असतो आणि कला तर बघतच असते. आणि त्यानंतर पुन्हा आता एकदा गाणे सुरू होतात. सगळेजण पुन्हा एन्जॉय करत असतात, डान्स करत असतात. तर इकडे रोहिणीचा आणि राहुलचा वेगळाच एन्जॉय सुरू असतो. दोघंही मस्त ड्रिंक एन्जॉय करत असतात. रोहिणी राहुलला म्हणते की राहुल, आज तर सेलिब्रेशन बनताय हा, आज तू कामच असं करून दाखवलं ना की मला तुझ्यावर फार प्राऊड फील होत आहे. राहुल म्हणतो की हो मम्मा, आजचं सेलिब्रेशन खरंच व्हायलाच हवं होतं. राहुल म्हणत असतो की मम्मा तुला खरं सांगू मम्मा, आज मला खूप छान वाटतंय. म्हणजे खऱ्या अर्थाने ते डील आज माझ्यामुळे फायनल झालंय. सगळं असं कम्प्लीट वाटतंय मला, खरंच खूप छान वाटतंय. तर रोहिणी म्हणते की चला, हा तरी प्लॅन आपल्या म्हणण्याप्रमाणे पूर्ण झालाय. खरं तर दुसरा प्लॅन सुद्धा सक्सेसफुल व्हायला हवा होता, पण नाही झाला. ठीक आहे, दोघेही कसे काय वाचले काय माहिती. राहुल म्हणतो की हो ना, आपला थोडक्यातच नेम चुकला. राहुल म्हणतो की मम्मा ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही, परंतु आपला एक प्लॅन तर सक्सेसफुल झालाय ना. रोहिणी म्हणते की हो रे, ओके ओके. अरे, आपला जरी प्लॅन सक्सेसफुल झालेला नसला तरीसुद्धा मला आज एका गोष्टीचा खूप आनंद झालाय. तो म्हणजे मी आज त्या सरोजला असं तडफडताना बघितलंय. राग, तिचा तो ज्वालामुखी मी माझ्या डोळ्यांनी बघून आले. त्या गोष्टीने मला मात्र खूप आनंद दिलाय. आणि काय, माझं आयुष्य तिने बर्बाद केलंय ना. माझ्या हक्काच्या साम्राज्यावर ती फणा काढून बसली आहे. मला तिच्या हातातून माझं गेलेलं साम्राज्य परत घेऊन यायचं आहे. आणि तसं म्हटलं तर डॅड प्रत्येक वेळी माझे जे काही कामं असतात ते तिला सांगतात. माझ्यापेक्षा जास्त तिला महत्त्व देतात. माझी जागा तिने हिरावून घेतली आणि डॅडने सुद्धा ती दिली आहे तिला. जे माझ्या हक्काचं होतं ते सगळं सरोज वहिनीला भेटलंय. आणि ही गोष्ट मला अजिबात पटत नाही राहुल. अरे, माझ्या मनाविरुद्ध तिने माझं लग्न लावून दिलंय. तिने मला या घरातून हाकलून दिलं असं म्हणायला काही हरकत नाही. आणि जेव्हा मी या घरामध्ये परत आले तेव्हा तिने मला प्रत्येक वेळी हीच जाणीव करून दिली की कशा प्रकारे मी या घरात एक आश्रित आहे. नाही, मी तर आता तिला अजिबातच सोडणार नाही. मी मात्र माझा बदला हा घेऊनच राहणार.
राहुल रोहिणीला म्हणतो की मम्मा, अगं तू मामी विरोधात एवढं काय मनात साठवून ठेवलंय आणि किती कडू बोलते तिच्याविषयी. ते रोहिणी सांगू लागते की राहुल, आयुष्यात जेव्हा कडूपणा येतो ना तेव्हा त्याची चव कधी विसरता येत नाही राहुल. आणि एक लक्षात ठेव, आयुष्यात आलेली कडू चव मात्र आपल्या मनाच्या एका कोपऱ्यात लपून बसलेली असते आणि ती नेहमी आपल्यासोबत असते. ती सरोज खूप हेकेखोर आहे. प्रत्येक गोष्ट तिला फक्त स्वतःच्या म्हणण्याप्रमाणेच करायची असते. तिला जसं वाटतं तसंच सगळं काही झालं पाहिजे असं तिला वाटतं. सगळ्या गोष्टी तिला फक्त स्वतःच्याच हातात ठेवायच्या असतात. आणि तिची सून सुद्धा अगदी तशीच आहे तिच्याप्रमाणे. राहुल, आपल्याला त्या कलाला लायकीत ठेवावं लागेल हां, नाहीतर उद्या जाऊन ती आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटायला सुद्धा कमी बघणार नाही. काहीही करून आपल्याला हे सगळं करावंच लागणार आहे. राहुल म्हणतो की हो मम्मा, तू बरोबर बोलतीये. आपल्याला ती कला खूप डोईजड होऊ शकते. आपल्याला काही करून त्या कलाला घराबाहेर हाकलावंच लागेल. आणि जर आपल्याला शक्य झालं तर आपण तिला या जगातून सुद्धा हाकलवून लावू शकतो. दोघंही खूप खुश होत असतात कारण त्यांचा एक प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो, म्हणून त्यांना दुसराही सक्सेसफुल करण्याच्या विचारावर ते असतात. तर इकडे कला आणि अद्वैत दोघंही आता ताडी पिण्याचा मस्त असा आनंद घेत असतात, मस्त असा आनंद लुटत असतात. तर कला आणि अद्वैतने साडे माडे तीन म्हणत दोघांनीही ओठाला ताडी लावलेली असते. दोघंही त्याचा आनंद घेत असतात. तेव्हा अद्वैत म्हणतो की साडे माडे तीन म्हणण्याच्या आतमध्येच तू प्यायला सुरुवात केलीस हां. तेव्हा कला म्हणत असते की अरे, तीन तिघाडा आणि काम बिघाडा असं म्हणतात ना, म्हणून मी नाही केलं. अद्वैत म्हणतो की अच्छा असं आहे का. कला म्हणते की हो असं आहे. अद्वैत म्हणतो की मग आता आपण काय करूया. तेव्हा कला म्हणते की आपण चौथं पिऊया. पुन्हा एकदा त्या वाडग्यामध्ये आता अद्वैत पुन्हा ताडी ओततो आणि कलालाही देतो. पुन्हा एकदा त्या दोघांमध्ये साडे माडे चार असं म्हणून ते पुन्हा ओठाला तो ग्लास लावतात आणि प्यायला सुरुवात करतात. त्यानंतर कला अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, आता 1 2 3 नाही म्हणायचं. मग अद्वैत म्हणतो की काय म्हणायचं. मग कला त्याला म्हणून दाखवत असते की 1 2. अद्वैत म्हणतो की 3. कला म्हणते की अद्वैत 3 नाही म्हणायचं, 1 2 साडे गाडे मीन असं म्हटल्यावर अद्वैत म्हणतो की काय, हे काहीतरी चुकतंय खरे. कला पुन्हा आठवण्याचा प्रयत्न करत असते की काय असतं हे 1 2 साडे माडे 3 असं तिला म्हणायचं असतं, परंतु वेगळंच भलतंच काहीतरी ती म्हणत असते. पुन्हा एक ताडीचा ग्लास ते भरून घेतात आणि 1 2 3 असं म्हणत पुन्हा तो पिऊन टाकतात. तर इकडे कला आणि अद्वैतने खूप सारी ताडी पाहिलेली असते आणि त्यांना ती चढलेली सुद्धा असते. तर दोघांनाही काही सुचत नसतं, परंतु काय बोलताय हे मात्र कळत असतं. तर तिथे पुन्हा ती मुलगी येऊन उभी राहिलेली असते आणि ती अद्वैतकडे बघत असते. अद्वैत तिला आवडलेला असतो म्हणून ती अद्वैतकडे बघत असते आणि अद्वैतसुद्धा फार गमतीने तिच्याकडे बघत असतो आणि मस्त हाताची घडी घालून तिच्याकडे बघत असतो आणि तिला स्माईल देत असतो. अद्वैतच्या मनात तसं काही नसतं, परंतु ती हसत असते म्हणून तो हसत असतो. मग कला जेव्हा त्या मुलीकडे बघते तेव्हा अद्वैत मुलीकडे बघत असतो. मग कला अद्वैतला सांगते की अद्वैत, शिस्तीत राहायचं जरा. अद्वैत तिला म्हणतो की गप, शिस्तीतच आहे मी. कला म्हणते की चांदेकर. तेव्हा अद्वैत म्हणतो की खरे चांदेकरच आहे मी. बघ ती मुलगी कशी मला स्माईल देते, बघितलंस ना तू. बघितलं ना, अशा 56 मुली मला स्माईल देतात आणि मरतात माझ्यावर. तू मला कमी लेखू नकोस. लगेचच खाली उतरतो. धड त्याला चालताही येत नसतं. हळूहळू आता तो त्या मुलीकडे जातो. कला मात्र रागाने अद्वैतकडे बघत असते. अद्वैत त्या मुलीकडे जातो आणि खाली पडणार असतो तेव्हा ती मुलगी अद्वैतला आधार देते आणि अद्वैतला उभं करते. अद्वैत तिच्याकडे बघत असतो. एक तर त्याला खूप चढलेली असते. अद्वैत म्हणतो की काय, तू नाही प्यायलीस का ताडी. तेव्हा ती मुलगी सांगते की पिले ना मी, पण फक्त प्रसादापुरती. ती मुलगी अद्वैतला म्हणते की साहेबांनो, तुम्हाला आवडली का. तेव्हा अद्वैत म्हणतो की कोण. तेव्हा ती मुलगी म्हणते की साहेबांनो, अहो ताडीबद्दल बोलते मी, ताडी आवडली का तुम्हाला. अद्वैत म्हणतो की हो ताडी आवडली आणि अजून खूप साऱ्या गोष्टी आवडल्यात. अद्वैतच्या मनात तसं काही नसतं, परंतु ती मुलगी आता अद्वैतला पुन्हा प्रश्न विचारत असते की म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला. अद्वैत म्हणतो की हो, मला खूप आवडलं इथली झाडे आवडली आहे, इथले माणसं आवडलेत, इथले घरं, रस्ते, घरातली माडी, घरातले प्लग, त्यानंतर हवा असं अद्वैत सांगत असतो. अद्वैतचा त्यावेळी तोल गेलेला असतो, त्यामुळे त्या मुलीने अद्वैतचा हात तिच्या हातामध्येच ठेवलेला असतो आणि दोघंही बोलत असतात. कलाला मात्र ही गोष्ट अजिबातच सहन होत नसते. कलाच्या अगदी डोळ्यावर येत असते. कलाला मात्र आता जेलस फील व्हायला लागलेलं असतं. कला आता जळायला लागलेली असते की हा अद्वैत दुसऱ्या मुलीशी जाऊन कसा काय बोलू शकतो. त्यामुळे कला आता चिडत असते आणि तिला काही सहन होत नसतं. त्यामुळे आता कला खाली उतरते. अद्वैतला ती मुलगी
ती पुन्हा पुन्हा विचारत असते की सांगा ना अजून काय आवडलं तुम्हाला. खरं तर तिला हे ऐकून घ्यायचं असतं की तुम्हाला मी आवडले का हे सांगा म्हणून. पण अद्वैत काही तसं बोलत नसतो कारण अद्वैतच्या मनात तशा काही गोष्टीच नसतात. मग कला येते तिथे. कला अद्वैतला मागे ओढते. कला अद्वैतची कॉलर पकडते आणि अद्वैतला म्हणते की चांदेकर, 56 पोरी तुझ्या मागे आहेत किंवा 56 पोरी तुझ्या मागे पुढे हिंडतात, या गोष्टीचं कौतुक बायकोला कधीच सांगायचं नाही. अरे तुला काय आवडलं रे इथे, आतापर्यंत तसाही तू नावं ठेवत होता. असं म्हणून कला आता अद्वैतचा हात त्या मुलीमध्ये असतो त्यामुळे जोराचा हिसकावून घेते. अद्वैत म्हणतो की ए गप्प बस, नावं ठेवेल नाहीतर काहीही करेल, तू मला विचारणारी कोण आहेस, चल चल बाजूला हो आता. तेव्हा कला म्हणते की काय, मी कोण मला विचारतोय, थांब आता मी कोण आहे ना ते तुला बरोबर दाखवते. मग कला आता एका मोठ्या उंच जागेवर उभी राहते आणि अद्वैत म्हणत असतो की ही काय करते आता. अद्वैतला काही कळत नसतं की हिच्या डोक्यात नक्की काय चाललंय. मग कला आता त्या उंच जागेवर उभी राहिलेली असते आणि ती म्हणते की मी कोण, मला विचारतोय ना मी कोण. ऐकायचंय का चांदेकर मी कोण आहे ते. हे बघ, मी सौ कला अद्वैत चांदेकर. कला असं बोलल्यावर अद्वैत हा कलाकडेच बघत असतो. मग कला आता अद्वैतला इशारा करून बोलावून घेते आणि म्हणते की तू इकडे आता. मग अद्वैत कलाकडे येतो. अद्वैत कलाजवळ आल्यावर कला खाली बसते आणि अद्वैतची कॉलर पकडते आणि अद्वैतला म्हणते की अद्वैत, तू माझा नवरा आहे आणि मी तुझी बायको आहे आणि समजलं का सगळ्यांना, असं म्हणत त्या मुलीकडे कला रागाने बघत असते. अद्वैतला ती म्हणते की चांदेकर, कळलंय का तुला आता मी काय म्हटले ते. खरं तर त्या मुलीला कलाने फटकारून सांगितलेलं असतं की बाई हा माझा नवरा आहे त्यामुळे माझ्या नवऱ्याच्या नादी लागू नकोस, तू तुझे दुसरे कामं बघ, उगाचच याला भुरळ पाडण्याचा प्रयत्नही करू नको कारण मी त्याची बायको आहे आणि हक्काची बायको आहे, असं कलाने त्या मुलीला जाणवून दिलेलं असतं. आणि मग कला अद्वैतलाही म्हणते की अद्वैत, लक्षात आलंय ना तुझ्या मी कोण आहे, मी तुझी बायको आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेव आणि कायम राहणार आहे. हक्काच्या बायकोला 56 पोरींचं कौतुक अजिबात सांगायचं नाही, इथून पुढे लक्षात ठेवायची ही गोष्ट. कला अद्वैतला ह्या गोष्टी सांगत असते. अद्वैतही कलाचं वेड्यासारखं ऐकत असतो. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे उत्सव संपल्यानंतर सगळे ताडी वगैरे पितात आणि मग त्यानंतर कला आणि अद्वैत दोघंही आता त्यांच्या खोलीमध्ये आलेले असतात. जेव्हा कला आणि अद्वैत त्यांच्या खोलीमध्ये येतात तेव्हा फुटकं वांग असं म्हणून कला आणि अद्वैत दोघांमध्ये काहीतरी चाललेलं असतं, हसी मजाक चाललेला असतो आणि त्याचवेळी अद्वैतचा तोल जातो आणि अद्वैत येतो कलाच्या अंगावर आणि अद्वैत कलाच्या अंगावर आल्यावर त्याला काहीतरी फील होत असतं. तो कलाकडे बघत असतो. कलाकडे बघत असताना त्याला काहीतरी जाणवत असतं. कलाही अद्वैतकडे बघत असते. त्यानंतर कला आणि अद्वैत दोघंही आता एकाच बेडवर झोपलेले असतात. कारण हे असतं की तिथे झोपायला दुसरी काही जागा नसते, एकच बेड असतो, त्यामुळे दोघंही एकाच बेडवर झोपलेले असतात. अद्वैत सकाळ होईपर्यंत झोपलेले असतात कारण रात्री त्यांनी ताडी प्यायलेली असते त्यामुळे त्यांचं डोकं फार जड असतं. सरोजला मात्र टेन्शन आलेलं असतं की कला आणि अद्वैतचं तिकडं काय चाललेलं असेल कारण रोहिणीने रात्रीचाच तिच्यावर बॉम्ब फोडलेला असतो. त्यामुळे सरोज आता कसलाही विचार न करता, कारण कलाने अद्वैतने फोनही उचललेला नसतो त्यामुळे ती घाबरलेली असते आणि सोहमला घेऊन आता ती त्या गावामध्ये आलेली असते. जेव्हा सोहम आणि सरोज हे दोघंही दरवाजा उघडतात तेव्हा कला आणि अद्वैत एकाच बेडवर झोपलेले त्यांना दिसतात आणि ते बघून आता सरोजचं डोकंच सटकतं कारण कला ही अद्वैतच्या खांद्यावर झोपलेली असते. दोघंही जवळ झोपलेले असतात आणि ते बघून सरोज आता फार रागवते. सरोजच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. मग सरोज मोठ्याने ओरडते की अद्वैत, असं म्हटल्यावर कला आणि अद्वैत दोघांनाही जाग येते आणि कला आणि अद्वैत दोघंही आता सरोजकडे बघू लागतात. त्यांनाही मोठा प्रश्न पडलेला असतो की सोहम आणि सरोज आता या वेळेला इथे कसं काय. दोघांनाही टेन्शन आलेलं असतं आणि एकतर सरोजने त्यांना या अवस्थेत झोपलेलं बघितल्यामुळे सरोज आता कसले विचार करते याचंही त्यांना आता भीती वाटत असते. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.